थांब ग, पुढे नको जाऊ, काळू होईल आता. हे इथून दाखवू का? इथून जाऊ, इथून दाखवायला. हे बघा, बंधाऱ्याच्या तिथे अजून थोडंसं विहिरीला पाणी आहे, पण हे पाणी पिण्याजोगं नाही. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे. हे जे झाड दिसतंय त्याचा वापर आपण दसऱ्याला करतो, नवं बांधायला. आणि ह्याला कुरडू म्हणतात. ह्या झाडाला, या झाडाच्या पानांची भाजीसुद्धा करतात. ही बघा, त्याची छोटी छोटी पानं आहेत, कवळी कवळी पानं असताना त्या पानांची भाजी करतात. आणि ह्याचा दसऱ्याला, कोजागरी पौर्णिमेला वगैरे नवं बांधायला त्याचा वापर करतात. एक आंब्याचं पान, एक भाताची कणस, झेंडूचं फूल, आत्ता नको, आणि एक कुरडूचं पान आणि एक आघाडा, असं बांधायचं आणि अशात हार टाईप करायचे आणि ते दरवाजाला लावायचे. बघा तुम्ही इथून आपण आता इथून जवळून जाऊन बघूया कसं दिसतं ते. हे बघा, इथून पाणी आहे ना थोडंसं, हे साठलेलं पाणी. पावसाळ्यात यायला खूप मजा आहे इथे, वरून पाणी पडत असणार. जास्त आपण इथे राहू शकत नाही संध्याकाळच्या वेळेला. केवढं घनदाट जंगल आहे बघा, दिसतंय ना काळोख काळोख. आता बहुतेक 4:30 वाजले असतील. ही बघा, ही जी आहे ही रानटी तुळस आहे. तिचा एकदम उग्र वास येतो. आता हे मी वास घेऊन बघतो, एकदम स्ट्रॉंग वास आहे त्याचा. बघा, हे जे झाड आहे हे पळसाचं झाड आहे. पळसाला पाने 3, म्हणीप्रमाणे बघा 3च पानं आहेत. हे बघा, जिथे तिथे आपल्याला पळसाची झाडं दिसतील. थोडंसं आत जाऊया का? चल, तिकडून तसं येऊ बाहेर. पुढचं बघा, तिकडे झाडं दिसतात हां खूप. आम्ही इकडे लाकडं गोळा करायला येतो, पण आम्ही ओली लाकडं कधीच तोडून नेत नाही.
काही लोक ओली लाकडं तोडून नेतात, ते मलासुद्धा आवडत नाही. ओली लाकडं झाडं तोडणं हे गुन्हा आहे, हे आम्हालाही माहिती आहे. आम्ही पडलेली सुखी लाकडंच आम्ही गोळा करून नेतो. भरपूर पडलेत फाटी. पडलो असतो आता. हे ह्यांना ना, जर मला ह्यांना फुलं आली ना का आपण येऊ परत ती दाखवायला. पण त्याला काटेत. झालंय त्याचं निरीक्षण करून मला. ही जी पानं दिसत आहेत मंडळी, ती सागाचे झाड आहे. त्याचं लाकूड बघा कसं असतं, पांढरं धोप एकदम. याची आता तुम्हाला मजा दाखवू, थांबा. ते कोळल यायला पाहिजे. हे बघा, हे असं कुस्करलं का त्याचा कलर येतो. हे आता जून आहे, कोवळं असेल तर त्याचं होऊ शकतं ते. हे बघा, थोडासा कलर आला. कुठली कुसरीची? नाही, ती आता नाहीत. त्यांचा सीझन एप्रिल मे. ही झाड बघा किती त्याचा कलर वेगळा आहे इतर झाडांपेक्षा, चॉकलेटी कलर. हे झाड इथे सुद्धा याचं झाड आहे, 4 बोरांचं. तर तिथे जाऊया. कुठून जाते? तशीच रस्त्याने. हा बाई, एक इथून इथून रस्ता असेल. गवतातून नको, ते भाले रुसतो असतात. हां तो तिकडे. हां, ह्या रस्त्याने चल. मंडळी, हे दिसतंय, ह्याचे टोक जर लागलं तर रक्त काढतं. आम्ही लहानपणी ह्याचे भाला म्हणून वापर करायचो आणि एकमेकांच्या अंगावर उडवायचो. काय कोणतरी आणून टाकलं असतं. हे बघा लाकूड. तुम्हाला आता गांधारीची फुलं दाखवतो. हां, तर काही ठिकाणी गांधारी म्हणतात, आमच्याकडे त्याला घाणेरी म्हणतात. औषधी पाला आहे, झाड अगदी औषधी आहे. त्याचं कसं औषध आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे फूल त्याचं, आणि त्याचा पाला. हे बघा पानं, ह्याच्या ज्या बारीक बारीक बिया आहेत त्या खातात. आम्ही लहानपणी ते खायचो. ह्याचा जो पाला आहे तो, त्याचा घाणेरीचा त्या पाला आहे तो, जर कुठे आपल्याला ठेच लागली, रक्त येत असलं तर त्या ठिकाणी तो कुस्करून लावला का त्याच्या जागी रक्त लगेच थांबतं आणि आराम पडतो. तसाच एक भांबुर्डी म्हणून प्रकार आहे, तो पण तुम्हाला दाखवेन. आता इथे
तो उपलब्ध नाही. आता तोही दाखवला असता पण तो इथे उपलब्ध नाही आहे. जशी नाही म्हणाला ते बघ. इथल्या काटक्या इथे टाकलेल्या आहेत त्या नाही ह्या इथे आहेत त्या. कुठं? तिथे जर अशा असतात तर 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 तुम्ही ताणे का तोडत जाऊ नये. या बघा आपल्या वहिनी साहेब. ते मंडळी इथे स्टे करायला काय बघा, मोकळं जागा आहे. रात्री इथे मजा म्हणून राहू शकतो आपण. फक्त येताना जेवण करायचं असेल हां फक्त येताना सगळं साहित्य घेऊन यायला लागेल. पाणी सकट सगळं. पातेली तांदूळ हो सगळं. मच्छी खाणारी असतील तर मच्छी मटण काय असं खाणारी असतील ती. तुला या भागाबद्दल काय बोलायला आवडेल? कोणाला? कसा आहे हा इथला परिसर? इथला परिसर सुंदर बघण्यासारखं आहे. या आलात तर खूप तुम्हाला मजा येईल. येणारी असतील ती लोक. आणि फ्रेश पण वाटतं. इथून कणकेश्वरचा डोंगर दिसतो, हा बघा. नवरानगरीचा डोंगर दिसतो. हा जो दिसतोय हा कणकेश्वरचा डोंगर आहे. आणि ही जी रांग दिसते डोंगरांची ही जी रांग दिसते ती नवरा नवरीचा डोंगर म्हणून आहे. कारण त्या त्याची डोंगराला पूर्वीच्या पण- काळी काय होतं, एक वरात तिकडून पहिले रस्ते नव्हते तयार, तर ते रस्ते तयार नव्हते, तर ती सगळी लोक त्या डोंगराच्या तिकडून पलीकडची गिरला गाव आहे त्या गावाच्या तिकडून पहिले लोक यायची. तर काय झालं, रात्री ती वरात लग्न असते ती लग्न होऊन ती वरात आलेली होती, तर ती तिथे गायब झाली असं म्हणतात. त्यांची दगडं झाली. आता म्हणून खरं त्या खोटं डोंगराला- म्हणून त्या डोंगराला हे केलंय. जे आमचे पूर्वज आहेत आपल्या गावातले ते सगळे नवरा नवरीचा डोंगर म्हणतात. तर मग तो चला. नवरा नवरीचा डोंगर प्रसिद्ध झालाय आणि ज्याचा तो नवरा नवरीचाच डोंगर बोलतात. हे आहे. गावातली गँग आहे. तर खेळायला आले, आपण जाऊया इथे. चल चल चल. जयंतीचं पर्व चांगलं नाही. हं? जयंतीचं पर्व जाऊ दे बोल. हे आपट्याचं झाड आहे. आपटीचं झाड आहे. हो हे आपट्याचं झाड आहे. चला तर मग मंडळी असंच भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तर मग माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. साईडला घंटी दिली ते घंटी आणि साईडला जे बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनला टच करा, म्हणजे जेणेकरून त्याचा आवाज होईल आणि माझ्याकडचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील.